नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. तळागाळातील सामान्यांना न्याय मिळण्यासाठी सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गेल्या 35 वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहोत. प्रशासकीय नातेसंबंधातून भविष्यात या सामाजिक कार्याला गती देऊ अशी ग्वाही मंत्रालयात सेवारत कक्ष अधिकारी प्रशांत राठोड यांनी शनिवारी दिनांक 19 रोजी एनके गार्डन येथे दिली. किनवट तालुक्यातील पालाईगुडा येथील भूमिपुत्र प्रशांत राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील एनके गार्डन येथे अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. सन 1990 पासून सेवा संकल्पच्या माध्यमातून आपण निराश्रितांना आधार देण्याचे कार्य करीत आहोत. अनाथ मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांचे विवाह लावून दिले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे तसेच नैसर्गिक आपत्तीने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रतिष्ठानच्या वतीने मदत केली. कोरोना महामारीच्या काळात तळागाळातील नागरिकांना आम्ही मदत केली. आणखी 3 वर्षे आपली शासकीय सेवा शिल्लक आहे. मंत्रालयातील नोकरीमुळे राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना माझ्याशी जवळून संबंध आला. याच नातेसंबंधातून सेवानिवृत्तीनंतर आपण सामाजिक कार्याला गती देऊ. या कार्यासाठी किनवट माहूर तालुक्यातील नागरिकांनी बळ, दिशा, ऊर्जा आणि आशीर्वाद द्यावे असे आवाहन प्रशांत राठोड यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष साजिद खान यांच्यासह प्रवीण राठोड, गिरीश नेमणीवार, रोहिदास जाधव, राहुल नाईक, किशन राठोड, गजानन बोलचिटवार, ॲडव्होकेट नैतिक नाईक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, महिला व विविध पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर अरविंद राठोड यांनी आभार मानले. उपस्थितीमध्ये आणि या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण होतं. सर्वांना सर्वजण विनंती आहे की आपण बाजूला थोडं बाजूला आदरणीय गुरु सन्मान नेमण्याची आपल्या विनंती आहे की आपण मंचावर आपलं या ठिकाणी स्वागत आहे. त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण जे या ठिकाणी आलेला आहात. आपल्या सर्वांना मी कोणीही उठू नका. कार्यक्रम अगदी भावाचे विचार सुद्धा ऐकायचे आहे. त्यामुळे या ठिकाणी केक कटिंग झालेलं आहे. अगदी काही मिनिटातच या ठिकाणी आता या ठिकाणी सर्वांना माझी विनंती आहे की आपण थोडं स्टेजवरून थोडंसं बाजूला व्हावं. पब्लिक पूरा हेड उतर जाओ. जब पब्लिक जान कर रेडी दे रहा मैं कमाल खेल देगा कोण आ रहा मैं पूरा हेड कर दो. सर्वांचे सगळे बाजूला व्हा.
आदरणीय सर्वांना विनंती आहे की आपण स्थानापन्न या ठिकाणी प्रसन्न व्हावं. आपण आपल्याच विनंती आहे की पटकन आपण या ठिकाणी जनसामान्याशी संपर्क करावा. आपले शब्द ऐकण्यासाठी या ठिकाणी सर्व आतुर आहेत. भाऊ, तुमच्याशी असणारे आमचं नातं आता इतकं दूर झाले. प्रशांत भाऊ थांबा.
हा सोहळा या ठिकाणी पार होतोय. अरे सर्वांना विनंती आहे की आता थोडस आपण खाली स्थानापन्न व्हावं. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जर आपण सर्वजण जर स्टेजवर गर्दी केला त्या ठिकाणी तर थोडंसं अवघड होईल. हो सर. सर्वांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे की आपण थोडं स्थानापन्न व्हावं. न्यूज आपला किनोट न्यूज, आपला किनोट न्यूज. गणपत पवार सुंदरवाडी आणि स्टेजवर यावं. समोरून जे माझे तरुण मित्र उभे आहेत ना त्यांना विनंती आहे त्यांनी थोडं साईडवर व्हा ना प्लीज. थोडं बाजूला व्हा, थोडस बाजूला व्हा. मावशी, काकू, दादा, बंधू आणि सर्व भगिनींना मी उद्देशून सांगू इच्छितो की माझ्या एका हाकेवरती एवढे लोक, एवढा प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे. त्यामुळे ह्या जनसमुदायाला मी सर्वप्रथम पुण्यसाद घालतो, वंदन करतो, नमन करतो. मी ह्याच भागातून किनवटला सुद्धा थमके सरांच्या शाळेमध्ये 1 वर्ष मी 8वीला शिकायला होतो. ह्याच भागात माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मी 12वी आणि ग्रॅज्युएशन नांदेडमध्ये केलं. तर 1991 पासून मी मंत्रालयात सेवेत आहे. 1995 पासून मी सामाजिक क्षेत्रात काम करतो. अनाथ मुलींचं लग्न असेल, गरीब मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, कुणाचं घर जळालं असेल, आत्महत्याग्रस्त असेल, कुणी वीज पडून मृत्युमुखी झाला असेल, कुणाचं अपघाती निधन, अवेळी दुर्दैवी निधन अकाली झालं असेल, तर अशा सर्व कुटुंबांना, गोरगरिबांना मी गेली 30 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून, अर्थसहाय्याच्या माध्यमातून, अन्नधान्याच्या माध्यमातून
रोजीरोटीच्या माध्यमातून, जीवनावश्यक वस्तूच्या माध्यमातून, कुणाला प्रशासकीय मदत असेल, कुणाला वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांना मदत करत आलो आहे. आता माझी 3 वर्ष सर्व्हिस बाकी राहिलेली आहे. मी आजपासून बरोबर 3 वर्षांनी 2028 मध्ये सेवानिवृत्त होणार आहे. परंतु मी सांगू इच्छितो की आपल्या एवढ्या प्रचंड उपस्थितीने माझं मनोबल खूप उंचावलेलं आहे आणि आपल्या अशा सकारात्मक प्रतिसादामुळे माझ्या बोला साथ देणाऱ्या सगळ्या जनसमुदायाला मी उद्देशून सांगू इच्छितो की आपणच माझी ऊर्जा आहात आणि ह्या ऊर्जेमुळे मी ह्या पुढे आणखी मोठ्या जोमाने सामाजिक काम करणार आहे. माझ्या कार्याला आणखी ह्या पुढे एक नवी झळाळी प्राप्त होणार आहे. मी माझ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी लोकांच्या सुखदुःखात उपस्थित राहत असतो. तुम्हाला मी आज उद्देशून सांगू इच्छितो की मला तुमच्या सुखदुःखात कधीही आवाज द्या. तुमच्यासाठी तुमचा हा भाऊ, तुमचा हा मुलगा, तुमचा हा बंधू 24 तास तुमच्या सेवेत उपलब्ध असेल. याच भागातून पुढे गेलेले आपले प्रदीप नाईक साहेब, त्यांना मी प्रथमतः नमन करतो, वंदन करतो आणि त्यांचं अधूर्य कार्य पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो. त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं त्या संतभूमीच्या उद्धारासाठी, किनवट माहूर परिसराच्या विकासासाठी, तर मी माझं पूर्ण अनुभव कसाला लावणार आहे. मी माझे प्रशासकीय नातेसंबंध जे जोपासलेल्या गेली 34 वर्ष मी मंत्रालयात सेवा करतो. मला राज्यातला प्रत्येक आमदार ओळखतो. महाराष्ट्रातल्या जनतेत प्रत्येक सगळ्या 36 जिल्ह्यातली लोक मला ओळखतात. माझा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे. त्यामुळे मला ह्यापुढे आणखी मोठ्या जोमानं काम करायचं आहे. तुम्ही मला बळ द्या, तुम्ही मला दिशा द्या, मी माझ्या कामाचा वेग आणखी वाढेल, मी अशी खात्री देतो आणि 24 तास तुमच्या सुख दुःखात उपलब्ध राहण्याची ग्वाही देतो, हमी देतो. आणि तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि सगळ्यांना एक नम्र विनंती आहे हात जोडून की सकाळपासून तुम्ही तात्काळ थांबलेले आहात. प्रत्येक व्यक्तीने जेवणाचा घास पोटात उतरवल्याशिवाय जाऊ नका. प्रत्येकाने जेवण करा आणि जा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.